महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेविरुद्ध साताऱ्यातल्या महिला आक्रमक। बदनामी करणाऱ्या महिलेला कडक शिक्षा करण्याची केली मागणी। महाराष्ट्राचे पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून बुजून चिखलफेक करत असून बदनामी करण्याचे काम करत आहे। त्या महिलेवर ताबडतोब कार्यवाही करून तिला अटक करावी अशी मागणी आज साताऱ्यातील महिलांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे। माननीय मंत्री महोदय नामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले आहे की 2016 साली सदर महिला ही याविषयी त्यांना ब्लॅकमेल करत होती आणि तिने त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस सुद्धा केली होती, परंतु कोर्टाने जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे। असे असूनही जवळजवळ 10 वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने मंत्री महोदयांची बदनामी करण्याचे काम सुरू केले आहे। 1-2 न्यूज चॅनलला या महिलेने मुलाखत देऊन माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक यांना याबाबतीत निवेदन दिल्याचे सांगितले। याबाबतीत तक्रार आली असल्यास जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्याबद्दल काय निर्णय घेतला होता याचा सुद्धा खुलासा होणे आवश्यक आहे, कारण मंत्री महोदयांच्या बरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा या महिलेने बदनामीचे काम सुरू केले आहे। साताऱ्यातील महिला मंत्री महोदय जयकुमार गोरे यांना खूप वर्षांपासून ओळखत आहे आणि त्यांच्याकडून अशी कोणतीच वाईट वागणूक मिळालेली नाही। जयकुमार गोरे महिलांना बहिणीप्रमाणेच मानतात। प्रत्येक ठिकाणी महिलांना सन्मानाचीच वागणूक मिळत असते। असे असतानाही एका चांगल्या व्यक्तीची नाहक बदनामी होत असेल तर ते समाजासाठी खूपच घातक आहे। या महिलेच्यामुळे इतर सर्वसामान्य महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा धोका आहे। त्यांना घरातून बाहेर पडणेही अशक्य होईल असे वाटायला लागले आहे। यावेळी सिद्धी पवार, रेणुताई येळगावकर, कविताताई कचरे, चित्रलेखाताई कदम, सुनिशा शहा, वैष्णवी कदम, वैशाली टंगसाळे, रीना भणगे, कुंजा खंदारे, सविता पवार, नयना कांबळे, उषा ओंबळे, कविताताई शिर्के, अंजली जाधव, सीमा घारगे, रोहिणी क्षीरसागर, नंदा इंगवले, प्रिया नाईक, उज्ज्वला बर्गे, शीतल कुलकर्णी, दैवशिला मोहिते, वैशाली मांढरे, सीता चव्हाण, मनीषा पांडे, अश्विनी हुबळीकर, निशा जाधव, संगीता जाधव आणि महिला उपस्थित होत्या। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे, सातारा।